काल पत्र तर अख्खं गाव माझ्या नावानं शिव्या घालत होतं आणि आज स्वयंवर म्हणल्यावर कशी लाल होत आली बघा समधी. अंगलट येणार नाही ना प्रकरणी आहे. मला तर लय भ्या वाटायला लागले. जत्रात जमा झाले की इथं. मी आहे ना, काही घाबरू नका. योगो नाही लिंबू टिंबू. अहो याला सांगितलं तर ऐकणं झालंय. काय रे तू का आला इकडं? माझे आई बाबा म्हणतात की शाळा शिकला नाहीस की नोकरी कशी मिळणार, नोकरी नाही मिळाली की बायको नाही येणार. म्हणून डायरेक्ट लग्नच करायला. अरे नरसाया रत्ताया बटाट्या, शाळा शिकायची नाही वैर तुला. तू जर का शाळा नीट शिकला नाहीस तर तुझी उचल बांगडी करून शाळेत नेऊन बेंचवर बसून कुणाला मोळ्या टाकून शाळा शिकायला लावतो का नाही बघ तू. तर जा शाळेला. आलाय मोठा. अगं बाई, पहिलवान. तालीम काय लवकर सुरू होईल असं वाटत नाही, म्हणून ते आम्ही दोघं संगट आलो. अगं बाई, होय काय? बरं बरं. तू कोण नपा लागलाय? हे कोण आहे? मुंडावळ्या बांधूनच आलाय की हो? ते काय माझी उधारी लेख असल्यानं मला ती उधारी वसूल करायला एक खमकी बाई पाहिजे आहे. आणि काय माझ्या दाताची ट्रीटमेंट आता संपल. तुम्ही काय काळजी करू नका, आपण लग्न करूया. अगं भाई, वय नाही झालं बाई अजून. अगं माझं एवढं कुठं वय झालंय तवा. आता तर बारक्या बोरक्या पोरांची बी केस पिकतात. तवा आलोय. चला. आपण दोघं काही एकाच पार्टीत आहे. आपला दुश्मन बी एकच आहे. आणि हे चॅलेंज स्वीकारणं हे शूरवीर माणसाचं काम आहे. आणि माननीय परेश पटेल घाबरत नसते कुणाला. तुला तर माहितीच आहे की. बरं बरं. नमस्कार. सरपंच. होय होय, गावातल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी होणं हे माझं परम कर्तव्य आहे, म्हणून आलो. आणि अजून लगीन पण झालेलं नाही. बरं बरं, चला. 50 एकर जमीन आहे, दगडांचा कारखाना आहे, जीसीबी आहे, ट्रॅक्टर आहेत, गाई म्हशींचा भला मोठा गोठा आहे आणि बँकेत तरी. बस 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 बस. इस्टेटी खाली दाबून मारताय सवय आम्हाला. काय बागायतदार पुढा. जिजा, माझ्या आत्ताची बायको आहे का नाही, लय त्रास देतीया. ती झोपलो की माझा मोबाईल तपासती. तिला वटणीवर आणाय कोणतरी तुमच्यासारखी पाहिजे, म्हणून. बांधू का? नंतर ना बघू. पुढा. मालक तुम्ही? तुम्ही बी आला बाई माझ्या स्वयंवराला? राणा तू वस्तादानी परवानगी दिली तुला? मालक, आता तुम्ही जर का लग्नाला तयार असतील तर मग स्वयंवर कॅन्सल. कसं म्हणजे? आता मालक लग्नाला तयार आहेत म्हणल्यावर तुम्ही चिरकुटांनी कडकडनं सुटायचं. हो, 1 मिनिट. इकडे भाग गेला आलो नाही, तुमची मज्जा बघायला आलोय. चालू द्या तुमचं स्वयंवर. असं काय? मग आता तू कडकडनं सुटायचं, अजिबात थांबायचं नाही. इथं काय तमाशा लावणार बाय मज्जा बघायला? हो, ही माझी जमीन आहे आणि मी माझ्या जमिनीवर बसून बघणार आहे तुमची मज्जा. राणा बरोबर बरोबर. थांब. नाही त्याची जमीन आहे. हो, थांबू दे. त्याच्या जमिनीवर त्याला काय करायचं ते नाही करू दे. थांब राणा, तू थांब. इथं बसून मजा बघ. फक्त ह्याच्यात भाग घेऊ नको म्हणजे झालं. हा, सुरू करा. मी बसलोय तिकडं. राणाचा काय भाग घेणार नाही.
हे सगळं अंगलट येणार आहे. आता काय करायचं? कॅन्सलच करूया. नाही नाही नाही, माघार अजिबात घ्यायची नाही. तानाजींना भाग घ्यायला मी तयार करते. बघाच तुम्ही. तर ज्याला कुणाला माझं स्वयंवर जिंकायचंय त्याला 3 परीक्षा पास व्हायला लागल. म्हणजे पप्प्या तुझा पत्ता कट. हा? अरे कॉपी करून पास व्हायचास तू, आता कसं करणार? लय शिकलायचं माहितीये मला. का बसा कशाला पाहिजे परीक्षा वगैरे? नको नको तसलं काय नको. एक लग्न झाल्यात आमची. माझं काय लगीन झालेलं नाही, पण सरपंच नात्यानं मला पण वाटतं की परीक्षा न ग. ओ स्वयंवरवाली माणसं, अरे त्या बाईला साठी 12 कडी येत नाही, ती परीक्षा काय घेणार? कळेल तुला लवकरच. तुला बी आणि या शिकलेल्या आड्यानसनी बी. ते कसली परीक्षा म्हणायची? हा कसली? एक होणार तोंडी परीक्षा. म्हणजे तुम्ही समधी जण माझा नवरा व्हायच्या लायकीची हाय का नाही ते मला समजल. अरे वा, म्हणजे आपल्या तोंडावर झुपकेदार मिश आहेत. म्हणजे तोंडी परीक्षा मीच पास होणार. वय काय? मग आमच्या काय मिशाक उमेदल्यात वय? आमच्या माझ्या ओटावर मिशन आहेत. म्हणजे मी काय करत आता मग? नापास रे बोलका नापास. काय झालं? थोबाडं बंद करा तुमची. तोंडी परीक्षा म्हणजे एकमेकांची थोबाडं नाही बघायची. मग तुम्ही प्रश्न विचारणार वय? हा बरोबर. तर दुसरी परीक्षा असणार आहे कार्यानुभवाची. म्हणजे तुम्हाला समजांना कपडे धुता येत आहेत काय, भांडी धुता येत आहेत काय, ते सगळं बघणार. नवरा पाहिजे का गरगडी पाहिजे? मला बी तेच कळणं झाले. हे बघा, ज्याला कुणाला परीक्षा द्यायच्या नसल त्यांनी इथनं काळं तोंड करायचं. हा, जिजाचं स्वयंवर जिजाच्या हातीवरच होणार आहे. आता माझ्या संगत संसार करणारा माणूस माझ्या बराबरीच पाहिजे. मी जी कामं करतो ती समजीत त्याला बी यायला पाहिजे. समजलं? तेव्हा आता तिसरी आणि शेवटची परीक्षा असणार आहे ताकदीची परीक्षा. मला माझा नवरा पावरबाज पाहिजे, हिम्मत पाहिजे त्याच्या अंगात. आता या समजा परीक्षांमध्ये जो कोण पास होईल तो माझं स्वयंवर जिंकणार आणि माझा नवरा बी होणार. काय मग जमणार आहे काय कुणाला? पप्प्या, मारू तुला हे समजा जमणार आहे? बापू गाजराची पुंगी वाजले तर वाजले नाही तर मोडून खाल्ले. करायची का सुरुवात? का हातपाय जळपटले दौलतवाडीच्या माणसांचे? नाही सरपंच, सुरुवात करायची म्हणजे करायची. हे बघा, ह्यो दौलतवाडीच्या अस्मितेचा प्रश्न आहे. करा सुरुवात, करा. सरपंच या नात्यानं सांगतो, करा सुरुवात. करा करा करा. हा, काय मालक? करू ना मग सुरू? का करताय डायरेक्ट लगीन? ते नाही म्हणलंय की मग अरे हे काय? जिजाचा स्वयंवर? अहो ही जिजा लग्नाचं प्लॅनिंग करायला लागले की.
कसलं लग्न तिचं लग्न झाले ना त्या पहिलवाना संगत. अहो साहेब राणादाचं एकच लग्न झालंय मला माहितीये की. आता तू मला सांग हा? अरे त्या दोघांच्या लग्नाचं सर्टिफिकेट बघितलंय मी माझ्या डोळ्यानं, लग्नाचा फोटो बघितल्यात. अहो साहेब तसं जर असतं तर मग हे काय. काय तर घोळ आहे मुकुंद, काय तर घोळ आहे मुकुंद. हा चल कुठं. त्या पैलवानाच्या घराकडे. कायद्याच्या विरोधात हे असलं काय घडत असेल तर ते आपल्याला थांबवायला पाहिजे. पहिल्यांदा त्या पैलवानाला गाठूया आणि स्वयंवर व्हायच्या आधी ते आपल्याला थांबवायला पाहिजे. चल चल काय भानगड आहे बघूया. चल चला तयार आहेत काय समधी. आता नीट कान देऊन ऐका. हळूहळू चालतो पांढरं पोट, हळूहळू चालतो पांढरं पोट, अंगात जणू काळा कोट. सांगा कोण. अरे काय जमते का नाही का सगळी झाडा नाही सा बोला की काहीतरी. ए थांब जरा एक मिनिट. काय हो बापू दे. अरे मला काय माहिती, मी पांढऱ्या पायाचं ऐकलं होतं पण पांढऱ्या पोटाचं नाही. कशाला म्हणायचं. सांगा सांगा. वाचलो तरी वकील. काळा कोट आणि पांढरा शर्ट घातलेला असतो त्यानं. मी पांढरं पोट बोललो, पांढरा शर्ट नाही. हे जमतंय का नाही. हे जमतं. थांब 2 मिनिटं. ए थांब की जरा. बरोबर बापू. हा तुला जमत असं सांग, जास्त बोलायला आणि असलं काय नसतेच म्हणत. काय नसते असलं. खुयांनो जरा नीट ऐका की आणि मग जाऊ. आता पुढचं सांगतो नीट ऐका. पाणी नाही पाऊस नाही, पाणी नाही पाऊस नाही रान कसं हिरवं. पाणी नाही पाऊस नाही रान कसं हिरवं. पान नाही कात नाही तरी तोंड कसं रंगलं. येतंय काय कुणाला. विचार करा. होय होय तेच. कात नाही चुना नाही मग लाल कसं होईल म्हणजे कसं देते मग काय. अरे तुम्ही स्वयंवरला आलायचा ना. होय होय. अरे मग बोला की कोण तर. तिथं माझ्या बहिणीच्या लग्नाचं टेन्शन आलंय मला. अरे मर्दानं सांगा की पटकन आणि मिटवा की विषय. कशाला लांबट लावलायसा. हा होय होय आले डोक्यात आले. तरी सुरकी सारखी सांगत होती बदाम खावा. लक्ष देणार खाली. पोपट. अरे वा मालक, एकदम बरोबर. हुशार आहे की तुम्ही. जरा शिका त्यांच्याकडनं काय तर. माझ्या तोंडातच होतो तेवढ्यात ह्यो बोलला पोपट. ए पोपट बोलला. हुशार असून काय बी उपयोगाचा नाही. त्याने कुठे स्वयंवरात भाग घेतलाय. तुम्ही दुसरा प्रश्न विचारा. हा हे बरोबर आहे. वा बरकत वा. हा ऐका नीट सांगतो. अटकन पटकन लाल लाल रान, अटकन पटकन लाल लाल रान, 32 पिपळ्यांना एकच पान. सांगा कोण. लाल लाल रान 32 ला 1 नाही
बघ लाल माती कोकणात असत्या आणि तिथं आलेला पिप्पळ म्हणजे कोकणातला पिप्पळ. हे काही पण पिपळाचं काय नाही. अरे बनलेलं होती पिप्पळ. अरे एक कोडा आहे 32ला 1. हा लाल लाल रान. हा 32 एक पिंपळाचं पान. काय रे भाज्या? मला पण काय माहित नाही बाबा. ए तुम्ही असं एकमेकाला विचारून स्वयंवर करणार होय रे हा? ए नाही अजिबात आणणार नाही असं. सांगा लवकर सांगा उत्तर. हा आले डोक्यात आले रे ते असं लाल लाल. अरे सांगा की लवकर सांगा. 32 शिराळा. त्याचा काय संबंध आहे? पानमळा. हा काय पण बताशा. चावता येतच काय तुला? ए, गावाचा! काय उगाच बोलायला लागल्यात? अरे डोसतं चालवा डोसतं. उगा काय पण सांगताय. तिचा संगत लगीन करायचं म्हणजे काही खायची गोष्ट नाही. तेव्हा आता जरा नीट विचार करून उत्तर द्या. दात काढायला काय झालं रे तुला? तुमचं स्वयंवर काय होत नसते बघा. ही कोळ्यांची जत्रा काय पाचवणार आहे? आमासनी जत्रा म्हणतोस होय? तुला 5 चालताच माहिती आहे मला सांगायला आला यो. बघा की उगा मध्ये लुडबुड करायला लागलाय आणि एवढा वाटतंय तर तू दे की मग उत्तर. सांग. अटकन पटकन लाल लाल रान 32 पिपळाला एकच पान. काय? सांग. माणसाचं तोंड. लाल लाल रान म्हणजे माणसाचं आतलं तोंड. हा आणि 32 पिपळ म्हणजे माणसाचा 32 दात आणि एक पान म्हणजे माणसाची जीभ. अरे आता माझ्या तोंडात होतं तेवढ्याच राणाला बोलला. वा ना कोड्यांचा मास्टर आहेस बघ. हा भारी भारी. एक नंबर. मालक? मालक पहिल्या परीक्षेत तुम्ही पास झालाय बरं काय? करताय काय मग लगीन? माझा काय संबंध? अजिबात नाही.